नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आज मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये आपण आपले जे काही रांगोळी आहेत छोट्या-छोट्या, आता या व्हिडिओमध्ये मी ज्या संक्रांतीसाठी लागणाऱ्या ज्या रांगोळ्या आहेत, त्या रांगोळ्यांचे रेट आणि त्या रांगोळ्यांची साईज वगैरे मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. फक्त व्हिडिओ जो आहे तर तो तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. जेवढी मला माहिती आहे तेवढी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर बघा, मागच्या व्हिडिओ मला खूप छान असं प्रेम दिलं, छान असं प्रतिसाद दिला. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. आणि असाच प्रतिसाद देत चला, म्हणजे मलाही आणखी उत्साह येईल की असे छान छान व्हिडिओज घेऊन येण्याचा. तर आता व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगते की पहिली गोष्ट, व्हिडिओ स्किप करायचा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ताईंना आपल्याकडून जे काही ऑर्डर करायचं आहे, तर आता आपल्याकडे सगळंच मिळतं. भरपूर ताईंना माहिती आहे, जे आपले सुरुवातीपासूनचे व्हिडिओ पाहतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे काय काय मिळतं. आता आपल्याकडे रेझिन मिळतं, उलन मिळते, स्टिक मिळतात, त्याच्यानंतर गन, आणि आता आपण ट्रेसिंग पेपर पण आणलेत, हे पण सगळ्यांना माहिती आहे. ट्रेसिंग पेपरमध्ये खूप खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत आणि सध्या संक्रांतीनिमित्त ऑफर सुरू आहेत. तर त्याच्यावरती व्हिडिओ एक डिटेलमध्ये येणार आहे ऑफरवरती, आणि शॉर्टमध्ये पण आलेले आहेत खूप सारे व्हिडिओज. तर ते व्हिडिओ शॉर्टसुद्धा तुम्ही बघत चला आणि लॉंगसुद्धा व्हिडिओ जे आहेत तर ते बघत चला, म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन तुम्हाला अशी एकदम महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला मिळत असते. तर चला, कसलाही वेळ न घालवता, कारण कुणाकडेच वेळ नाही सध्या. संक्रांतीच्या भरपूर साऱ्या ऑर्डर्स आलेल्या आहेत, तुम्हाला सुद्धा आल्यात आणि मला सुद्धा आलेल्या आहेत. तर त्यामुळे वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता मी तुम्हाला जर कुणाला आपल्या जे रेडी रांगोळी आहेत, बाकीच्या ज्या करणाऱ्या ताई सोडून ज्या दुसऱ्या ताईंनी आपला व्हिडिओ जर बघितला आणि त्यांना जर बल्कमध्ये ऑर्डर घ्यायची असेल, तर तुम्ही नक्कीच मला मेसेज करायचा आहे. आणि कुठली वस्तू पाहिजे, तुम्हाला कुठल्या वस्तूचा रेट पाहिजे किंवा कळालं नसेल, तर तुम्ही मला मेसेज करा आणि मी तुम्हाला ते कलर कॉम्बिनेशन वगैरे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही सांगू शकता. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी साईज सुद्धा सांगणार आहे आणि प्राइस सुद्धा सांगणार आहे. तर चला, तर मग सुरुवात करूया आपण. आता दरवेळेस सारखं आपण नेहमी सुरुवात करतो आपण आपल्या स्वामींच्या नावाने. मागच्या व्हिडिओचा आपण स्वामींच्या नावाने केली होती, पण आजचा व्हिडिओ जो आहे तर तो महालक्ष्मीच्या पाऊलांनी सुरुवात करतोय आपण. तर हे बघा, हे आहेत महालक्ष्मीचे पाऊल. तर हे या पाऊलांची साईज जी आहे तर ती 8.5 ते 9 इंचाची साईज आहे. जवळजवळ म्हणजे माझ्या पाऊलांची साईज आहे. तर तुम्ही तुमच्या पाऊलांची साईज घेऊ शकता किंवा लहान मुलं असतील तर लहान मुलांच्या. आता वाण्यासाठी देण्यासाठी तुम्ही ह्याच्यापेक्षा छोटेही करू शकता किंवा एवढे जरी केले तरीही तुम्हाला म्हणजे असं महाग पडणार नाही. एवढं तर आपण वाण देऊ शकतो, कारण आपण वर्षातनं एकदा हा सण येतो आणि भरपूर ताई अशा आहेत की खूप छान छान वस्तू घेतात गिफ्टिंगमध्ये देण्यासाठी. तर आता बघा, हे 8.5 ते 9 इंच आहे आणि याची साईज प्राइस जी आहे तर ते मी असं सिंगल 50-60ला देते. पण बल्कमध्ये जर आता घ्यायचं म्हटलं तर मी हे 480ला 1 डझन आपल्याकडे मिळतील. आणि तुम्ही कोण बनवत असाल तर तुम्हीही या रेटमध्ये दिलं तर सगळ्यांनाच परवडेल असं मला वाटते. आता माझेही होलसेल रेट आहे, तर मी सगळ्यांना होलसेल रेटमध्येच देत असते. प्रत्येक वस्तू, माझे जे रॉ मटेरियल आहे ते सुद्धा होलसेल रेटमध्ये आहे आणि हे सुद्धा बनवलेलं मटेरियल आहे तर ते सुद्धा होलसेल रेटमध्ये आहे. तर याची प्राईस पुन्हा एकदा ऐका तुम्ही, 480 रुपये डझन मिळणार आहेत हे महालक्ष्मीचे पाऊल बघा. आणि साईज सुद्धा तुम्ही ऐकलेली असेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. साईज आणि प्राइस तुम्हाला शेवटपर्यंत मिळणार आहे. याच्यानंतर बघा, आता हळदी कुंकूसाठी आपल्याला लागणार म्हणजे ते हळदी कुंकवाची करंडे. आता याचा उपयोग काय बघा, आपण रांगोळी वगैरे काढली तर रांगोळीच्या तिथं म्हणजे रांगोळीमध्ये ठेवण्यासाठी खूप सुंदर दिसतं. त्याच्यानंतर ह्याच्या बॅकला ना डबल साइडेड चिकटपट्टी असते. ती चिकटपट्टी लावून हे बघा अशा प्रकारे आपण जर वॉलवरती चिटकावलं तरीही खूप सुंदर दिसतं. किंवा हळदी कुंकवाला आपण वाण म्हणून सुद्धा हे देऊ शकतो. खूप सुंदर असं हे ऑप्शन आहे. आता याचा रेट बघा, तुम्हाला मी सांगते, 480 रुपयाला हे 1 डझन मिळणार आहेत. 1 डझन म्हणजे हे दोन्ही मिळून 1 डझन. असं नव्हे की हे अर्धा आणि हे म्हणजे हे दोन्ही मिळून अर्धा असं नाही. तर हे 1 डझन आणि हे 1 डझन म्हणजे दोन्ही मिळून 24 येणार तुम्हाला. म्हणजे हा जोड जो आहे तर तो 480 रुपये डझन, म्हणजे दोन्ही मिळून 12 येणार तुम्हाला. आले लक्षात? आणि याची साईज जी आहे तर 4 ते 4.5 इंचापर्यंत आहे यांची साईज. याच्यानंतर बघा, महालक्ष्मी प्रिय असलेले आपले कमळ.
तर हे जे कमळ आहे तर हे कमळ 9 इंचाचे आहेत. 9 इंच आहे या कमळांची साईज. आता या अगोदर सुरुवात यांची खूप कॉस्ट होती, म्हणजे प्राईस खूप होती यांची. जवळ हेच कमळ मी 90-80ला विकलेले आहेत. परंतु आता वरच्यावर रेट कमी होत आहेत आणि आपल्याला साहित्य पण कमी न मिळते. त्यावेळेला आपण पण समोरच्या व्यक्तींना कमी करायला हवं, जेणेकरून माझ्याकडून सुद्धा होलसेलनं ज्या ताई घेतात त्यांना सुद्धा हे परवडलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा पुढे विकण्यासाठी म्हणजे व्यवस्थित वाटावं, किंवा आता हळदी कुंकवाला सुद्धा छान वाटावं. यासाठी बघा आपण हे जे कमळ आहेत तर हे कमळ 580 रुपये डझन आपण ठेवलेले आहेत. ज्यांना परवडते त्यांनी घ्या, पण एवढं आहे की बल्कमध्ये घ्यावे लागतील. 1 डझन 2 डझन घ्यावे लागतील वस्तू, तरच 580ला तुम्हाला हे कमळ मिळणार आहेत. 1, 2, 3 पीस घेतले तर अजिबात कमी नाही. 1, 2 पीस घेतले तर हेच कमळ तुम्हाला 80 ते 90 रुपयाला बसेल. 9 इंचाचं कमळ. पुन्हा एकदा सांगते, 580 रुपये डझन. 1, 2 डझन घ्यावे लागतील तरच 580 रुपये डझन. 1, 2 पीस घेतले, 4 पीस घेतले, 5 पीस घेतले तर तुम्हाला हे 80 ते 90 रुपयाला हेच कमळ बसणार आहे. कारण क्वालिटी पण छान आहे. आपण कॅनव्हास वापरत नाही, आपण रेक्झिन वापरतो. हे बघा, आणि प्रत्येकाची क्वालिटी हे वेगळी असते. बघा, कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवून घेऊ शकता. हे बघा, आणि सध्या हे सुद्धा आहेत, कोणाला ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही करू शकता. आता हे कमळ आहेत 9 इंचाचे, आणि दुसरे एक आहेत 1 फुटाचे. भरपूर होते, ते पण गेलेले आहेत. फक्त आता हे 2 पीस राहिलेत माझ्याकडं. हे आहेत 1 फुटाचे कमळ. 1 फुटाचं कमळ तुम्हाला 120ला एक मिळेल 120ला, आणि डझनावर घेतलं तर तुम्हाला कमी होईल, कारण रेक्झिन आहे पाठीमागं आणि क्वालिटी छान आहे. आणि बघू शकताय तुम्ही, उलन सुद्धा कसली सुंदर आहे, किती चमक वगैरे शाईन आहे जास्त उलनवरती. त्याच्यानंतर बघा हे वालं स्वस्तिक. हे स्वस्तिक आहे. तर हे स्वस्तिक बघा, जवळजवळ 8 ते 9 इंचाचं स्वस्तिक आहे. याचा व्हिडिओ सुद्धा मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, आणि प्रत्येक वस्तू मी तुम्हाला दाखवते. त्या वस्तू कशा बनवायच्या, काय नाही, याच्या सगळ्यांचे व्हिडिओ जे आहेत तर ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. आता हे स्वस्तिक जे आहेत तर ते तुम्हाला 580 रुपये डझन. एक डझन 2 डझन घेतले तर 580 रुपये डझन. सिंगल पीस घेतला तर 70 रुपयाला एक हे स्वस्तिक बसेल. 7 ते 8 इंचाचं हे स्वस्तिक आहे. आणि हे एक स्वस्तिक आहे बघा, हे 1 फुटाचं स्वस्तिक आहे. हे 1 फुटाचं स्वस्तिक आहे. हे सुद्धा 120ला तुम्हाला मिळणार आहे एक घेतला तर, आणि एकदम जर घेतले 1-2 डझन तर कमी होऊन जाईल. त्याच्यानंतर हे बघा, हे फुलं आहेत, गोल जी फुलं आहेत ती सुंदर दिसतात देवाच्या समोर वगैरे, किंवा समई असं म्हणून वापरू शकता. छोटे दिवे वगैरे आपल्याकडे असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. तर यांची साईज आहे 8 ते 9 इंच, आणि प्राइस आहे 580 रुपये डझन. पुन्हा एकदा सांगते, 580 रुपये डझन. एकदम घेतले तर 1-2 पीस घेतले तर 70-80 रुपयाला एक पीस तुम्हाला मिळून जाईल. आणि 8 ते 9 इंच यांची साईज आहे. त्याच्यानंतर आणखीन एक फुलं आहेत. हे बघा, हे व्हायरल झालेले, ट्रेंडिंग मधले व्हायरल असे हाफ फ्लावर आहेत. कलर याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. हे बघा, हा येलो वाला आहे, हा, आणि हे 1 फुटाचं आहे. असं 1 फूट आहे, आणि असं उंची 8 ते 9 इंच आहे. तर याच्यामध्ये बघा कलर, त्याच्यामध्ये 9 पाकळीचं सुद्धा येतं हे फूल. हे सुद्धा 1 फुटाचंच आहे. हे कलर बघा, हे सुद्धा ऑरेंज कलर आहे हा, आणि हा एक आहे. तर यांची साईज 1 फूट आहे, आणि याला थोडंसं जास्त जातं, तर त्यामुळे हे 780 रुपये डझन बसणार आहेत. बल्कमध्ये घेतले तर 780 रुपये डझन. सिंगल घेतला तर हे 80 ते 90 रुपयाला एक फुल पडेल, सिंगल जर घेतलं तर. त्याच्यानंतर आणखी छोटीवाली फुलं आहेत. हे बघा, हे एक आहे वेगळ्या डिझाईनचं, आणि हे एक आहे ही वाली फुलं जी आहे. यामध्ये आपण भरपूर सारी फुलं बनवलेली होती, आणि यामध्ये सुद्धा बनवलेली होती. तर ही सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत 60 ते 70 रुपयाला डझनवर घेतले तर, आणि म्हणजे 580 रुपये डझन, आणि सिंगल घेतलात तर 70-80 रुपयाला एक फूल मिळणार आहे. त्याच्यामध्ये पुन्हा एक गुलाबाचं फूल आहे. हे सुद्धा 1 फुटाच्या जवळ आहे हे फूल. तर हे फूल मिळणार आहे 70 रुपयाला. 1 फूट म्हणजे 12 इंच. ह्याचे सुद्धा व्हिडिओ बनवले. आता बऱ्याच ताईंच्या ज्या आहेत तर त्या कमेंट येतात की याच्यावरती व्हिडिओ आहे का, कॉस्ट कसं ठरवायचं, प्राइस कशी ठरवायची.
तर त्याचा सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. आणि पुन्हा एकदा सांगते, सगळं साहित्य जे आहे ते आपल्याकडं सगळं साहित्य अवेलेबल आहे. ज्या ताई बाहेर जाऊ शकत नाहीत त्यांनी नक्कीच ऑर्डर करा. आणि ज्यांना तुम्हाला जर तुमच्या एरियामध्ये तुम्ही फिरलात, तुम्हाला जर वाटलं की तुमच्या एरियामध्ये महाग मिळते, तर मग माझ्याकडे ऑर्डर करा. जर स्वस्त वाटत असेल तर माझा. आणि शिवाय घर बसल्या तुम्हाला साहित्य मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा. ज्या काही बिझनेस सुरुवात करणार आहेत त्यांच्यासाठी किट अवेलेबल आहे आपल्याकडे. किटमध्ये आपल्याला 1 किलो उलन मिळणार आहे आणि 1 मीटर रेक्झिन स्टिक आहेत, तर त्या 36 स्टिक मिळणार आहेत आपल्याला. गन 60 वॅटची गन मिळते. आता भरपूर आणि त्याच्यासोबत एक ट्रेसिंग पेपर मिळतो डिझाईनचा. आणि शिपिंग जे आहे तर ते फ्री आहेत. आता भरपूर जण म्हणतात की तुमचं कॉस्ट जास्त आहे, तर माझं 1,500चं किट आहे. एवढं सगळं साहित्य तुम्हाला मिळणार आहे. आता बघा, बाहेर भरपूर जण देतात तर 900 रुपयाला, 700 रुपयाला देतात. पण त्यांची गन जी असते 40 वॅटची, 20 वॅटची असते, त्याच हिशोबाने छोट्यावाल्या ज्या स्टिक असतात त्यांच्या, आणि 5 स्टिक किंवा 10 स्टिक देतात. तर आपल्याकडे तसं नाही, आपण पूर्ण 36 स्टिक देतो आणि 60 वॅटची गन देतो. शिवाय आपल्याकडं एक ट्रेसिंग पेपर तुम्हाला मिळणार आहे, शिपिंग फ्री मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर आपलं जे रेक्झिन आहे तर ते रेक्झिन आपलं 1 मीटर आहे. 1 मीटर, आणि जो पन्ना आहे तो 1 मीटरचा नसून पन्ना आपल्याला जवळजवळ 50 सेंटीमीटरचा पन्ना मिळणार आहे आपल्याला. म्हणजे 4 ते 4.5 इंचाचा पन्ना येतो आपल्याला. आता बऱ्याच ठिकाणी असं होते की 1 मीटर म्हणजे अशा साईडनं उभं 1 मीटर, आडवं 1 मीटर, मग ते आपल्याला 1 मीटरचं देतात. पण आपल्याकडे असं नाही, की आपल्याकडे उभा पन्ना जास्त आहे आणि आडवा जो आहे तर तो 1 मीटरचा आहे. त्यामुळे आपल्या भरपूर साऱ्या रांगोळी त्यामध्ये तयार होतात. चला तर मग व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पाहताय, छान असं प्रेम देताय, त्यामुळे मला सुद्धा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. आणि तुम्हाला सुद्धा जर या व्हिडिओतनं थोडाफार जरी काहीतरी माहिती मिळालेली असेल, तुम्हाला हेल्पफुल झाला असेल व्हिडिओ, तर व्हिडिओच्या खाली एक छोटीशी कमेंट करा. आणि तुमची जर काही कमेंट म्हणजे काही तुम्हाला विचारायचं असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आता मी बाकीचे सगळे आन्सर जे आहेत तर ते तुमच्या कमेंटचे मी व्हिडिओद्वारे देणार आहे, कारण कमेंटला उत्तरं देत बसले ना खूप सारा वेळ जाते, तर ते मी व्हिडिओद्वारे देणार आहे. आणि त्याच्यानंतर एका ताईंची कमेंट होती की देवीचं तोरण तुम्ही कितीला देताय, तर देवीचं तोरण जे आहे ते तुम्ही आता दाखवलं असतं, परंतु माझ्याकडे अवेलेबल नाही. जेवढे तोरण केलेले होते तर तेवढे सगळे गेलेले आहेत. तर देवीचं तोरण मी 450 रुपयाला देते. 36 इंचाचं म्हणजे 3 फुटाचं तोरण जे आहे तर ते आपण 450 रुपयाला देतो. तर त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या वस्तूंची प्राईस हवी असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणखी दुसरं काही हवं असेल, तुम्हाला काहीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करा. मी तुमच्या कमेंटच्या सगळ्या कमेंटची उत्तरे देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. पुन्हा एकदा सांगते, प्रत्येकाची प्राईस जी आहे तर ते प्रत्येकाला ज्या रेटनं मिळत असतं त्या रेटनुसार प्राईस ठरलेली असते. प्राईस जी आहे तर ती तुमच्या एरिया वाईज ठरलेली असते. त्यामुळे कुणीही एकमेकांना कंपॅरिझन करू नका. चला तर मग व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येक मैत्रिणीला या व्हिडिओचा फायदा व्हावा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि आपले व्हिडिओ बघण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनचं बटन आहे तर ते ऑलवरती ठेवा, जेणेकरून तुम्हाला मी जो काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि माझे व्हिडिओ शोधत बसण्याची तुम्हाला गरज लागणार नाही. त्यामुळे तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.